चला तर आज मी तुम्हाला बिना शेंगदाणा कूट मसाला वांगी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी थोडं खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरलेले कांदे, थोडं तेल टाकून भाजून घेतले। आता मिक्सरमध्ये याचं वाटण काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक टोमॅटो पण घातला। आता त्याच कढईमध्ये 2 माप तेल घालायचं आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले ॲड करायचे। तिखट, हळद, धने पावडर, मीठ, थोडा गरम मसाला छान असं परतवून घ्यायचं। आता यामध्ये बघा या पद्धतीने 4 काप करून घ्यायचे आहे वांगी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता यामध्ये हे टाकायचे आणि मसाला मध्ये छान परतून घ्यायचे। 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। बघा किती छान वांग्याचा कलर पण बदललेला आहे। आणि आता यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जितकं लागेल तितकं ॲड करा। आम्हाला थोडी पातळ भाजी लागते म्हणून मग मी थोडं जास्त घातलं आहे। बघा मस्तपैकी 10 मिनिटानंतर आपली मसाला वांगी तयार आहे। चला तर मसाला वांगी एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।